माझ्या माहितीनुसार जेव्हा मी प्रशासनाकडून माहिती घेतली 100च्या वर आमचा दोन्ही मिळून आकडा गेलेला आहे. हा आकडा अर्ध्या तासात पूर्ण येणार आहे आणि ती संपूर्ण माहिती आपल्या माध्यमांच्या द्वारे आपल्याला दिली जाईल. 100चा आकडा आपण पास केला. महापौर कोणाचा? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर माहितीचा हा दिलेला जनतेने कौल मी मनापासून मतदारांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. राहिला प्रश्न महापौर हा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे लोक घेणार आहेत. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. तर मनसे आणि ठाकरे गटाला पण पेक्षा जास्त जागा आल्या आहेत आणि काही ठिकाणी तुमचा पराभव देखील झाला आहे. लक्षात घ्या, 122 पैकी आम्ही 100च्या वरती गेलो. आता याच्यापेक्षा नागरिक आपल्याला कौल काय देतील आणि हा 110 पर्यंत जाईल अशी मला आशा आहे आणि मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देण्याचं काम जनतेने केलं. पहिला क्रमांक 21 मध्ये भाजपचा विजय झाला. सर्वप्रथम तुमचेही आभार मानतो, कारण येत्या काही 15-20 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्या दोघांना महायुतीला जे सहकार्य केलं तर सर्वप्रथम तुमचे आभार मानतो आणि त्यानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो. कारण पुन्हा एकदा या जनतेने भाजपा महायुतीच्या सगळ्या उमेदवार निवडून दिलं आणि भरघोस मतांनी निवडून दिलं आणि सगळीकडे एकदम 100च्या वरती उमेदवार हे भाजपा शिवसेना युतीचे आलेत. त्यामुळे सगळ्यांचे आभार, सगळ्या जनतेचे आभार. अंदाजे 110च्या आसपास भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. एक अर्धा एक तासामध्ये सगळा फिगर आम्हाला कळेलच, तसं तुम्हाला परत कळू, पण अंदाजे आमचा 110पर्यंत आम्ही लोक पोचतो आहोत. मी परत सांगतो की त्या 29 नंबरच्या पॅनलमध्ये ना ह्या कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब किंवा मी किंवा चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब, खासदार साहेब असं कोणीही वरिष्ठ मंडळी त्या निवडणुकीच्या 29 प्रभागामध्ये प्रचाराला गेलं नव्हतं. तिथे ती कार्यकर्त्यांनी हट्टाने मागून घेतलेली लढाई ते पॅनल होतं. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी ते लढले, पडले, जिंकले, तो सर्वस्वी त्यांचं सगळ्यांचं सही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोलला होतात की 1,00,000% युती टिकून राहणार आहे आणि 1,00,000% युती राहणार. ह्या युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत. एक तो प्रभाग वगळता बाकी सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असेल युतीला किती भरघोस मत भेटलं आहे, भरघोस प्रमाणे सगळे निवडून आलेले आहेत. बाकी सगळा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल आणि जनतेने जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. ते सर्वस्वी निर्णय आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावर संपूर्ण सगळे निर्णय आहेत. हे आमचे चारही नेते जो आम्हाला डिसिजन देतील, जे आम्हाला सांगतील ते आम्ही इथले सगळे नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे पदाधिकारी तो मला मान्य आहे, त्यांचा डिसिजन ते घेणार.